नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जास्वंदाच्या झाडाची कलम कशी तयार करायची आहे. म्हणजे जास्वंदाच्या झाडांना तुम्हाला कलमपासून कसं तयार करायचं आहे, कलमेला पाण्यात कसं तयार करायचं, मग त्याला मातीमध्ये कसं लावायचं आणि त्याच्यापासून एक नवीन झाड कसं तयार करायचं, डिटेलमध्ये ही प्रोसेस सांगितलेली आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला आपण व्हिडिओला सुरू करूया. सगळ्यात पहिले जास्वंदाचं म्हणजे हिबिस्कसच्या झाडाला तयार करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला त्याची एक चांगली कलमचं निवड करायचं आहे. तर कलमेचं निवड कसं करू शकता, तर त्याच्यासाठी एक चांगली हार्डवूड स्टेम घ्यायची आहे. जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता मी एक चांगली अशी कडकशी फांदी घेतली आहे, तशीच तुम्हाला घ्यायची आहे. आणि हे बाजूमध्ये जी दाखवत आहे अशी लहानशा फांद्या अशा तुम्हाला नाही घ्यायला पाहिजे. हे चांगल्याने उगत नाही आणि लवकर लागत नाही. तर जशी मी अशी हार्डवूड स्टेम कटिंग दाखवलेली आहे अशीच तुम्हाला घ्यायला पाहिजे. अशा जे बारीक कलमे असतात मित्रांनो हे तुम्हाला थोडेसे अवॉइड करायला पाहिजे. मग पुढचं आहे मित्रांनो की जी एकदम चांगली स्वच्छ असली तीच तुम्हाला घेऊन घ्यायची. जे पण सगळे एक्स्ट्रा पानं असतात मित्रांनो हे कापून टाकायचे. आणि जशी मी कलम व्हिडिओमध्ये पाहू शकता तयार केली आहे, काही काही पानं असे लहानसे सोडलेले आहे, तर तसेच तुम्हाला ठेवायचे आहे. हे तर सध्या मित्रांनो मी पाण्यात ठेवले होते म्हणून हे नवीन पानं फुटलेले आहे. पण तुमच्या कलमेला जसे जुने पानं असतील तर ते तुम्हाला कापून टाकायचे आहे. महिला पाण्यात ठेवायचं आहे मित्रांनो. आणि पाण्यात चांगल्याने जे आहे जे आपण पाणी पिण्यासाठी वापरतो ॲक्वागार्ड वगैरेचं आरोचं पाणी, तेच मित्रांनो तुम्हाला ठेवायचं आहे. अजून मित्रांनो 3 ते 4 दिवस झाल्यानंतर तुम्हाला ते पाणी चेंज करत राहायचं आहे. आणि मग त्याच्यात तुम्हाला असे पांढरे मुळं दिसतील. आता तर सध्या पाहू शकता इथे असे लहानसे असे पांढरे मुळांचे असे बर्ड्स आलेले आहे. पूर्ण रूटची डेव्हलपमेंट नाही झालेली आहे, कारण की जसं आता उन्हाळा वगैरे सुरू असेल तर मग तुम्ही लावू शकता. पण पावसाळा समजा सुरू असेल मित्रांनो तर मग तुम्हाला आठवड्याभर किंवा 10 दिवसच फक्त या कलमेला पाण्यात ठेवायचं आहे. आणि मग जसेच तुम्हाला थोडेसे पण पांढरे असे स्पॉट्स दिसत आहे जिकडनं रूट्स डेव्हलपमेंट होते, मग तुम्हाला ही सरळ मातीत लावून द्यायची आहे. जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता हलकंसं असं पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला असं छिद्र करायचं आहे. पॉटिंग मिक्स सांगतो मित्रांनो कशी घ्यायची आहे. तर 50% जी रेती असते कन्स्ट्रक्शनमध्ये जी यूज होते रिव्हर सँड, ती रेती घ्यायची आहे. आणि त्याच्यात आपली 50% जी माती असते काळी माती ती तुम्हाला मिक्स करायची आहे. दोघांचं चांगल्याने मिक्सचर करायचं आहे आणि त्याच्यातच कुंडीत भरायचं आहे. आणि त्याच्यातच मित्रांनो तुम्हाला हे जी तुमची कलम आहे ती लावायची आहे. तर ही कटिंगला लावण्याच्या आधी मित्रांनो जसं मी याला ॲलोवेरा जेल आधीच लावून ठेवलं होतं खाली, तर तुम्ही ॲलोवेरा जेल, टर्मरिक पावडर किंवा दालचिनी पावडर किंवा मित्रांनो याला जे शहद हनी आहे ते पण लावू शकता. ॲज अ रूटिंग हार्मोन हे काम करेल आणि खूप चांगलं राहील. बेस्ट आहे शहद किंवा ॲलोवेरा जेल लावा, बेस्ट राहील. खाली थोडंसं लावायचं आहे आपल्याला रूटिंग लवकर येण्यासाठी. मग मित्रांनो याला असं मधात एकदम तुम्हाला छिद्र करायचं आणि त्याच्यात तुम्हाला हौस तुमच्या कलमेला लावून द्यायचं आहे. जास्त आतमध्ये दाबायचं नाही आहे. आणि असं कुंडीला हौस असं ठोकून द्याल जेणे की याचे एअर पॉकेट्स जे आहे ते बाहेर येऊन जाईल, एक्स्ट्राची हवा बाहेर येऊन जाईल, जेणे की कलम चांगल्याने मातीमध्ये सेट होऊन जाईल. मग तुम्हाला खूप चांगल्याने याला पाणी देऊन द्यायचं आहे. आणि आता पाण्याचं विशेष याच्यात ध्यान ठेवायचं आहे मित्रांनो की याला ओव्हर वॉटरिंग अजिबात करायची नाही आहे. जेव्हा पूर्णपणे माती वाळलेली दिसते तेव्हाच याला पाणी टाकायचं आहे, कारण झाडाला मुळं आहेच नाही तर पाणी त्याच्यातच अडून राहील. म्हणून जेव्हा पूर्णपणे माती वाळली असेल तेव्हाच झाडाला पाणी द्याल. मग पुढचं आहे याला खतं वगैरे टाकायचे आहे का, खतं अजिबात टाकायचं नाही आहे. 1 ते 1.5 महिना जेव्हापर्यंत झाडाला खूप चांगले पानं नाही आहेत, खूप चांगले पानं आल्यानंतरच, नवीन फांद्या फुटल्यानंतरच कोणत्याही खताचा तुम्हाला याच्यात वापर करायचा आहे. मग हे जे आपलं मित्रांनो खूप लोक याला पॉलिथिननी पण झाकून ठेवतात, तर तुम्ही पण झाकून ठेवू शकता. फक्त एक काळजी घ्याल की पॉलिथिननी झाकताना जास्त त्याला टाईट बांधू नकाल आपल्या कुंडीशी, हलकंसं. किंवा मित्रांनो जसं मी ओपन ठेवलेलं आहे तुम्ही पण याला असं ओपनच ठेवू शकता. याची खूप चांगल्याने ग्रोथ होईल. आणि याला कुठे ठेवायचं आहे मित्रांनो, शेड एरियामध्येच ठेवायचं आहे. अजिबात डायरेक्ट सनलाईटमध्ये याला नाही ठेवायचं आहे. 10 ते 15 दिवसानंतर जेव्हा पण नवीन फांद्या किंवा लहानसे असे हिरवेगार पानं फुटले असतील झाडाला, तेव्हाच मग तुम्ही याला फुल सनमध्ये शिफ्ट करू शकता. मग याला ट्रान्सप्लांट केव्हा करायचे, झाडाची वाढ खूप चांगली होऊन जाईल. अजून मित्रांनो 2 ते 3 महिन्याच्या वरचं होऊन जाईल झाड, तेव्हाच मग याला काढून तुम्हाला नवीन कुंड्यामध्ये लावायचं आहे. आणि मग चांगल्याने खताचा वापर करून मग याची कटिंग वगैरे जसं आपण करायचो, झाडाची काळजी घ्यायचो, तशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. जास्वंदाच्या झाडाची कलम कशी तयार करायची अजून मेथड्सनी पण डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर एक व्हिडिओ त्याच्यावर तयार केला आहे आधीच, तर त्याही व्हिडिओला नक्की पाहाल. याची काळजी कशी घ्यायची त्याच्यावरही व्हिडिओ आहे, डिटेलमध्ये खतं वगैरे सांगितलं आहे, तो पण व्हिडिओ नक्की पाहाल. एंड स्क्रीनवर आता येऊन जाईल.
अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला जास्वंदाचं झाड कलमेपासून तयार करायचं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता खताची प्लेलिस्ट आणि बाकी पण व्हिडिओज तुम्हाला येत असतील त्याला क्लिक करून नक्की पहा. इकडे खताची प्लेलिस्ट येत असेल त्याच्यात मी खूप चांगले ऑर्गॅनिक फर्टिलायझर सांगून ठेवले आहे. तर या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पहा. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो नक्की करा. धन्यवाद.